तिथं बघण्याचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवनचक्क्या आणि तिथला पठारी प्रदेश. आता कसा पावसाळा चालू झाला आहे त्याच्यामुळं जरा हिरवगार असं सगळं गवत आणि असं कारण मित्राला गिफ्ट द्यायचं आहे. त्याचं लग्न झालं आहे, मी लग्नाला गेलो नाही म्हणताना त्याला गिफ्ट द्यायला खास आम्ही जाणार आहे तिथंच. आणि आमचं आजू आहे, मामाचं गाव आहे, तिथं नाईकबा मंदिर आहे, तिथं पण दर्शन आपण घ्यायचं. तुम्हाला तिथं व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतीलच. जाऊया आपण, चला. आता सगळीकडे बघेल तेवढं तुम्हाला पवनचक्क्या दिसतात. कारण उंच ठिकाण असल्यामुळे तर जास्तीत जास्त हवा असल्यामुळे पवनचक्क्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो इथं. कारण इथं आपलं सांगली आणि पाटणमध्ये तर जास्तीत जास्त इथं पॉवर जनरेट केली जाते. मित्रांनो आपण आता पाचगणीमध्ये आलो आहे.
पाचगणीतून आपण आता लेफ्ट मारायचा. बोरकुशी म्हणून गाव आहे. बोरकुशीमधून आपण जायचं एक 10 मिनिट लागते तिथून. हे पाचगणी आहे बघा सगळी. हा बोरकुशी रोड आहे. इथं आपण कराडला पण जाऊ शकतो. मावले मार्गे एक 20 किलोमीटर असं कराड आहे. याला फेसाडी म्हणतात. ती फेसाडी का नाही अशी आता भात फिरून झाल्यावर जरा थोडं असं उगवलं का नाही पळप द्या नंतर ती फेसाडी वाटतं. कारण घाण निघून जायचं असं कोळपा मारलं का नाही आपण त्याच्या मागं चालून चालून ते जबरीत असते. त्यामुळं फेसाडी मारली का नाही ते वर येतं त्यांना सगळं. त्यामुळं फेसाडी मारतात. हे असलं जाणे मग पाहिजे ह्या भागातच वेगळा भेटतात सगळे. तिकडं चालू आहे बघा. सुंदर असा नजारा बघा जरा कसा. हवा पण जास्त आहे. तापते आम्हाला हवा तरी पण आम्ही गाडी मारतेच. कारण व्हिडिओ तर आलं पाहिजे छान असं. हे बा पोहोच मोद आहे. खास असा व्ह्यू आहे बघा. एक नंबर जवळून व्हिडिओ आहे. लोकेशन बघा. लोकेशन काय तुम्हाला सांगितलं. पाऊस पडल्यावर नक्की या. हा पाचगणीचा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. वरती जरी डोंगरा प्रदेश असला तरी इथं सगळ्या सुविधा दिल्यात. कारण चांगलीच आहे. कारण इथं सगळं गाड्या बिड्या सगळ्या चालू आहेत. तिथं एस टीची पण सोय केल्या जेणेकरून कुणाला त्रास होऊ नये. कारण इकडे जास्त जर कोणा आजारी पडलं तर एवढ्या गाड्या नसतात. त्यासाठी सरकारनं जरा जास्त चांगलं काम केलं आहे. आणि आमचे सांगली जिल्ह्यातले सगळे नेते त्यांनी पण सपोर्ट जास्तच केला. त्यांचेही आभार. मित्रांनो आता हे सगळ्यात खतरनाक व्ह्यू असणार आहे. कारण आपण आता पाटण तालुक्यात प्रवेश करणार आहे. कारण आमचा सांगली जिल्ह्याचं हे झालं म्हणून दाखवलं सगळं. तिकडं तुम्ही आता नजारा बघायचा दाखवलं खाली. हा सगळा पाटण तालुक्याचा भाग आहे. इकडे पण सह्याद्री जास्त आहे. हे बघा इथे गार लोकेशन एकदम मस्त आहे. हे खाली बघा सगळा सपाट पत्रे हे सगळं. कुठं तळे गेल्यात कारण इकडं धरण कोयनेच आहे. इकडं पाण्यासाठा जरा कमी असल्यामुळे इथं त्यांनी तळे गेले. कारण पावसाळ्यात ते भरतं आहे त्यामुळे वापरायला उन्हाळ्यात वापरायला बरं पडतं. त्यामुळे त्यांनी तळे जरा जास्त ठेवलेत. समोरून तुम्हाला दाखवतो पूर्ण जाऊन. चला आपण आता इथं तुम्हाला समोर खाली दिसते बघा बोरकुशी. तिथून आपण त्यासाठी जायचं. तिकडं शेंडेवाड आहे तिथं जायचं आपण. आणि खायला भाग सगळा आपला हवा पण आम्हाला दाबायला लागली आता. चला हे आपण आता बोरकुशीमध्ये आलो आहे. इथून आपण आता लेफ्ट मारायचं आहे. इथं पुढं मंदिर आहे. रस्ता कसा आहे दोन्ही बाजून झाड आहेत मध्ये सावली. किती पण असू दे सावली पाहिजे तर. त्यामुळे रस्त्याची झाडं ही तुटली नाही पाहिजे. कारण ती अशी कामाला येतात पावसात पण आणि उन्हाळ्यात पण.
हा इथून ढेबर रोड गेला आहे हा समोर आहे बघा इथं. आणि इथून येवतीला आणि इथून गोगाव त्या साईडला रोड गेला आहे. इथून आपण तळमावल्याला पण जाऊ शकतो, इकडून पण जाऊ शकतो. या दोन्ही साईडला पण वाटा आहेत. इकडून जास्तीत जास्त जवळ पडते. आपण आता इकडून जाऊया. रस्ता जरा रुंदी कमी आहे रस्त्याची, त्यामुळे गाडी एकच जाते. आता रस्त्याचं काम पण त्यात चालू आहे. इकडे बघा नाही तिथून 1 किलोमीटर आहे. तिथून एक आपण ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथला निसर्ग बघा एकदम मस्तपैकी असं वातावरण आहे. आणि इकडे डोंगर जरी असलं तरी रस्ता कसं एकदम खतरनाक बनवलेलं. हा कुंभारकोंडा रोड गेला आहे इथं मावलेला. गलमेवाडी एक 5 किलोमीटर आहे. थोडासा असा घाट स्टेशन आहे हा, जास्त पण नाही, थोडासा आहे. आता सफल आता खाली इथे येऊ आहे आणि हवा जास्त असल्यामुळे गाडी जरा हालायला आल्या. आणि वरती सगळं मोकळा बघायचं, त्यामुळे हवा पण जास्त येत असते. मला या व्हिडिओमध्ये हवेचा पण आवाज येऊ शकतो या, त्यामुळे मला कळेल हवा काय आहे. पण आता शेंडेवाडी चालू आहे. छोटासा रोड आहे. आपण आता आलोय फायनली मित्राच्या घरी आलोय. आपण त्याला आता गिफ्ट देऊया. असा नजारा आहे बघा मस्त वगैरे. आता हे गिफ्ट आपण देऊया ते आता खोलतात, कारण दोघांना पण गिफ्ट आणले. भगवतीत आणल्या आणि एक आपली
नेचर आणि इथलं राहणीमान हे आहे आणि हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून दरवेळी दाखवतो.